नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज दिनांक 27 जुलै 2025. आज पाहणार आहोत आपण 27 जुलै 2025च्या चालू घडामोडी. ओके, आजचा पहिला प्रश्न आहे. प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा. ओके, चला आजचा पहिला प्रश्न आहे. नुकताच आषाढी तिरुवथिरे उत्सव कोठे साजरा करण्यात आला? तर नुकताच आषाढी तिरुवथिरे उत्सव हा तमिळनाडू राज्यामध्ये साजरा करण्यात आला. ओके, तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, तमिळनाडू. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, याच्या उत्सवाबद्दल थोडीशी माहिती पाहूयात आपण. ओके, तर हा जो आषाढी तिरुवथिरे उत्सव आहे हा एक खास तमिळ हिंदू धार्मिक सण आहे, जो की भगवान शिव यांच्याशी संबंधित आहे. ओके, विशेषतः नटराज या रूपातील जी मूर्ती आहे त्या पूजेसाठी प्रसिद्ध आहे. ओके, नटराजच्या मूर्तीच्या पूजेसाठी. ओके, तर चला पुढचा प्रश्न पाहूयात. दुसरा प्रश्न आहे. भारतीय लष्कराला कोणत्या देशाकडून अपाचे अटॅक हेलिकॉप्टरची पहिली तुकडी मिळाली आहे? तर भारतीय लष्कराला अपाचे अटॅक हेलिकॉप्टरची जी पहिली तुकडी आहे ती अमेरिकेकडून मिळाली आहे. ओके, तर अमेरिका याचं उत्तर असेल. ऑप्शन सी याचं उत्तर असेल. ओके, तर हे जे अपाचे अटॅक हेलिकॉप्टर आहेत ते भारताच्या सैन्य दलाने अमेरिकेकडून मागवले आहेत. ओके, चला पुढचा प्रश्न आहे. जुलै 2025मध्ये आयकर दिवस कधी साजरा करण्यात आला? तर जुलै 2025मध्ये आयकर दिवस आहे तो नुकताच 24 जुलै रोजी साजरा करण्यात आला आहे. ओके, तर ऑप्शन बी याचं उत्तर असेल 24 जुलै. ओके, चला पुढचा प्रश्न आहे. कोणत्या राज्याच्या 60व्या स्वातंत्र्य दिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत? ओके, तर जो देश आहे त्याचं नाव आहे मालदीव. ओके, तर मालदीवच्या 60व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. ओके, तर मालदीवची राजधानी आहे माले आणि मालदीवचं चलन आहे मालदिवियन रुपया. ओके, चला पुढचा प्रश्न आहे. ग्रीन हायड्रोजन समिट 2025 कुठे आयोजित केली जाणार आहे? ओके, तर ग्रीन हायड्रोजन समिट 2025ची जी आहे ती आंध्र प्रदेशमध्ये आयोजित केली जाणार आहे. ओके, तर उत्तर असेल ऑप्शन बी, आंध्र प्रदेश. ओके, चला पुढचा प्रश्न आहे. केंद्र सरकारने राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? ओके, तर याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन बी, नितीन गुप्ता. ओके, तर जे केंद्र सरकार आहे त्याने नुकतीच राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून नितीन गुप्ता यांची नियुक्ती केली आहे. ओके, तर चला पाहूयात आपण पुढचा प्रश्न. 7वा प्रश्न आहे. बिलिव्हर्स डायलेमा, वाजपेयी अँड द हिंदू राईट्स पाथ टू पॉवर हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर हे जे पुस्तक आहे हे लिहिले आहे अभिषेक चौधरी यांनी. ओके, तर याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन ए, अभिषेक चौधरी. पुढचा प्रश्न आहे. नुकतेच जाहीर झालेल्या ग्लोबल डेमोक्रॅटिक लीडर अप्रुव्हल रेटिंगमध्ये कोण पहिल्या स्थानावर आहे? तर नुकतेच जाहीर झालेल्या ग्लोबल डेमोक्रॅटिक लीडर अप्रुव्हल रेटिंगमध्ये नरेंद्र मोदी हे पहिल्या स्थानावर आहेत. ओके, तर नरेंद्र मोदी यांनी पहिल्या स्थानावर आहेत. ओके, तर चला पुढचा प्रश्न आहे. 9वा प्रश्न आहे.
कोणत्या IITने प्राचीन मोडी लिपी वाचून देवनागरीमध्ये रूपांतरित करणारे जगातील पहिले AI मॉडेल विकसित केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, IIT रुड़की. ओके, तर IIT रुड़कीने हे जे मॉडेल आहे ते विकसित केले आहे. तर 10वा प्रश्न आहे, भारतातील पहिली क्रिएटिव्ह टेक इन्स्टिट्यूट कोठे स्थापन झाले आहे? ओके, तर भारतातील पहिली क्रिएटिव्ह टेक इन्स्टिट्यूट ही जी आहे ती नुकतीच मुंबईमध्ये स्थापन झाली आहे. ओके, तर मुंबई याचं उत्तर असेल. थोडीशी माहिती पाहूया त्याबद्दल. तर बघा, भारतातील पहिले क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीज याचा मुंबई परिसरामध्ये शुभारंभ झालेला आहे. ओके, तर बघा, IICT हे भारतातील पहिले असे संस्थान आहे जे की ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रियालिटी यांसारख्या क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीवर लक्ष केंद्रित करते. ओके, तर माहिती लक्षात ठेवा, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, कोणत्याही परीक्षेमध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.